सहभागी झाले नाहीयेत का? देवाच्या नावाला गौरव देऊया. हालेलुया. परंतु लक्षात घ्या प्रियानो, हा उपक्रम भयासाठी नाहीये. हा उपक्रम कुणाला जास्त चांगलं तोंडपाठ म्हणून दाखवता येतं, कुणाला नाही दाखवता येत यासाठी नाहीये, तर देवाच्या गौरवासाठी. देवाचं वचन तुमच्या माझ्या अंतःकरणात रुजावं यासाठी आहे. आणि आपले संचालक शर्मिला मॅडम यांनीच हा प्रस्ताव दिला होता. फार सुंदर प्रस्ताव दिला होता की पूर्ण अध्याय पाठ करणं जर शक्य झालं नाही तर आपण 3-3 वचनं पाठ करूया. आणि माझा विश्वास आहे आपण सगळेजण प्रयत्न करत आहोत. देव आपल्याला सहाय्य करत आहे. हालेलुया. वचनाकडे जाण्याआधी प्रियानो, आपल्याला आज ग्रुपवर जे वचन मिळालं आहे ते जर कुणाला सापडलं असेल तर जरूर वाचून दाखवू शकता. इर्मया 10:10 ते 13. येस, वाचा विद्यार्थी. तरी परमेश्वर सत्य देव आहे, तो जिवंत देव, सनातन राजा आहे. त्याच्या क्रोधाने पृथ्वी कंपायमान होते. त्याच्या कोपापुढे राष्ट्रांचा टिकाव लागत नाही. तुम्ही त्यांना हे सांगा की ज्या देवाने आकाश व पृथ्वी केली नाही ते पृथ्वीवरून आकाशाखालून नष्ट होतील. त्याने पृथ्वी आपल्या सामर्थ्याने उत्पन्न केली. त्याने आपल्या बुद्धीने आकाश पसरले. तो आपला शब्द उच्चारतो तेव्हा आकाशात पाण्याचा गडगडाट होतो. तो पृथ्वीच्या दिगंतापासून वाफेचे लोट वर चढवितो. तो पावसासाठी विजा सिद्ध करीतो आणि आपल्या भांडारातून वायू बाहेर काढतो. आमेन. आमेन. देवाच्या नावाला करू नाही का प्रियानो, आपण या वचनाचा, या गोष्टींचा येणाऱ्या दिवसांमध्ये निश्चित अनुभव घेत आहोत, घेणार आहोत. कारण देवाचं वचन सांगतं की परमेश्वर आपला शब्द उच्चारितो तेव्हा आकाशात पाण्याचा गडगडाट होतो. हालेलुया. यापुढे तुम्ही जेव्हा जेव्हा प्रियानो आकाशात पाण्याचा गडगडाट ऐकाल तेव्हा देवाला गौरव द्या. वचन सांगतं परमेश्वर दिगंतापासून वाफेचे लोट वर चढवतो, पावसासाठी विजा सिद्ध करीतो आणि आपल्या भंडारातून वायू बाहेर काढतो. आमेन. पाऊस, वारा, वादळ सर्व काही प्रियानो देवाच्या शब्दाने, देवाच्या नियंत्रणाने होणाऱ्या गोष्टी. म्हणून प्रियानो, आपल्याला जेव्हा भूमीला पाऊस मिळते, जेव्हा भूमीला शांती मिळते, जेव्हा भूमी थंड होते नाही का पावसाने, तेव्हा आपण देवाला गौरव देणं फार गरजेचं आहे. किंबहुना मी स्वतःला आणि येणाऱ्या दिवसात आपण सर्वांना एक आवाहन करू इच्छितो की आपण सर्वजण दरवर्षी करतोच नाही का, पावसासाठी, पाऊस पाणी पिकासाठी प्रार्थना करतोच. येणाऱ्या दिवसांमध्ये आपण अधिक पश्चातापयुक्त प्रार्थना करतो. कारण आपण जाणतो की मनुष्याच्या पापाच्या भाराने पृथ्वी दमलेली आहे. जगामध्ये आज दुष्काळ, मरी, तलवार या सगळ्यांचं कारण तुमची माझी पाप आहेत, आपला बंडखोरी आहे, आपला हट्टीपणा आहे, ज्यामुळे परमेश्वराचा क्रोध या जगावर दुष्काळ, मरी, तलवारी याद्वारे व्यक्त होत आहे. म्हणून आपण विशेष करून देवाला शरण जाऊया. यहोशाफाट आणि त्याच्या लोकांप्रमाणे आपण पश्चाताप करूया, उपवास करूया, प्रार्थना करूया की देवाने दया करा. हालेलुया. आणि आपण आपल्या वचनाकडे जाणार आहोत प्रियानो. आजचा दिवस बरेच उपक्रम करण्याचा आहे, परंतु आपले बंधू सतीश आहेत का, त्यांनीच एक उपक्रम आपल्याला 2-3 आठवड्यापूर्वी करायला सांगितला होता. कुणाला लक्षात आहे का काय उपक्रम सांगितला होता? दर शनिवारी एक उपक्रम आपल्याला करायचा. व्हिडिओ आपले ऑन करायचे. व्हिडिओ आपल्या सगळ्यांना ऑन करायचे. तर मी सर्वांना बंधू सतीश यांच्याप्रमाणेच 20 सेकंदाचा वेळ देतो. आपण सर्वजण आपले व्हिडिओ ऑन करूया. 13 डिव्हाइसेस आहेत आणि 13 पैकी अजूनही मला वाटतं 4-5 तरी डिव्हाइसेस वरती व्हिडिओ बंद आहेत. येस, 1 2 3 4 5 डिव्हाइस वरती व्हिडिओ बंद आहेत. काही जण प्रवासात असतील आपण समजू शकतो, पण जे घरी आहेत त्यांनी जरूर व्हिडिओ चालू करा. हालेलुया. बंधू सतीश, नीता, तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये येता, व्हिडिओ चालू करा. जे प्रवासात आहेत त्यांना हरकत नाही, पण जे घरी आहेत त्या सर्वांनी व्हिडिओ चालू करा. आपण अजून एक 15 सेकंद थांबूया. प्रेज द लॉर्ड. येस येस. गीते फॅमिली, मला माहिती आहे बिरंजे फॅमिली प्रवासात आहेत. गीते फॅमिली, नीता, सतीश अजून राहिलेले आहेत. अजून 10 सेकंद थांबूया. हालेलुया. 10 सेकंद आपण थांबूया.
देवाच्या नावाला गौरव. येस, नीताचा व्हिडिओ सुरू झालेला आहे. आता फक्त गीते फॅमिलीचा पण व्हिडिओ सुरू झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला गौरव. बिरंजे फॅमिली प्रवासात आहेत, परंतु त्या व्यतिरिक्त मला वाटतं सर्वांचा व्हिडिओ चालू आहे. देवाच्या नावाला गौरव देऊया. हालेलुया. आणि सर्वांची जर इच्छा असेल आपण सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवू. देवाच्या नावाला गौरव. व्हिडिओ चालू करणं सुद्धा कधी कधी निश्चित कठीण असतं प्रियानो. आपण दिवसभरच्या कामामध्ये आलेलो असतो, थकून आलेलो असतो. उन्हाळ्याचे दिवस आहे, कठीण दिवस आहे, पण देवाचा आत्मा सहाय्य पुरवतो. हालेलुया. आज प्रियानो यशया 53 वचन 4 ते 6 आपणा सर्वांना तोंडपाठ म्हणून दाखवण्याची वेळ आहे. आपणा सर्वांना संधी आहे. त्याकडे जाण्याआधी मागील आठवड्यामध्ये 22 सदस्यांनी यशया 53 वचन 1 ते 3 तोंडपाठ म्हणून दाखवलं होतं. देवाच्या नावाला गौरव. त्यामध्ये बरीचशी लेकरं सुद्धा होती. हालेलुया. आणि मी सर्वांना विनंती करेल प्रियानो, आपण सगळेजण जितकं शक्य होईल तितकं यशया 53 4 ते 6 बोलून दाखवूया. ज्यांना शक्य असेल ते यशया 53 1 ते 6 सुद्धा तोंडपाठ बोलू शकतात. तर मी सर्वप्रथम आज गेल्या आठवड्यामध्ये मला वाटतं रिव्हर्स अल्फाबेटिकली गेलो होतो. येस, गेल्या आठवड्यात थोडंसं रिव्हर्स अल्फाबेटिकली गेलो होतो. तर ह्या आठवड्यामध्ये आपण अल्फाबेटिकली म्हणजे आपले अ आ इ ई अशा प्रकारे जाऊया. आणि मला पुढे समोर जे नाव दिसत आहे ते गीते कुटुंबियांचं दिसत आहे. तर सर्वप्रथम मी विनंती करतो गीते कुटुंबियांना, बादल ब्रदर आहेत, रोहन, प्रतिमा, गीते सिस्टर आहेत. तुम्ही संधी घेऊ इच्छिता तर जरूर व्हिडिओ माईक चालू करा आणि यशया 53 4 ते 6 किंवा 1 ते 6 बोलू. गीते फॅमिली. आपण यशया 4 ते 6 म्हणूयात. 4 ते बोल बाळा. 7. आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्याला ताडण केले. देवाने त्याच्यावर प्रहार केला व त्याला पिडिले असे आम्ही त्याला लेखले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला. आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली. त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढरां प्रमाणे बहकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाने आपला मार्ग धरला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादले. त्याचे हाल केले, तरी त्याने प्रतिभा यशया 53 4 ते 6 आज बोलायचं. मला वाटतं 6 झालं ना, बरोबर? येस येस, 6 झालं. येस येस, देवाच्या नावाला बाळा. बाकीचं आपण पुढच्या वेळी बोलूया, म्हणजे सगळ्यांना आज बोलायला संधी मिळेल. पण आपण देवाच्या नावाला गौरव देऊया की प्रतिमा हिने आज सुरुवात केलेली आहे. मला वाटतं आज लहान मुलांना आपण पहिल्याने संधी देऊया. प्रतिमा नंतर रोहन बोलेल आणि मला वाटतं संध्या पण उत्सुक आहे, तर आपण संध्याला सुद्धा आणि जॅस्परला संधी देऊया. तर प्रतिमा, मग रोहन, मग संध्या आणि मग जॅस्पर. आणि अजून लेकरं असतील आपली बहीण नीता आणि इतर ठिकाणी, तर त्यांना पण आपण समृद्ध, अद्विता, शौर्य, तर सर्व लहान लेकरांना आधी संधी देऊया. आज संडे स्कूलला आपण पुढे घेऊया. तर इथून पुढची वेळ मी रोहनकडे देतो. रोहन. यशया 53 4 ते 6. खरोखर आमचे वादी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्याला ताडण केलेले, देवाने त्याच्यावर प्रहार केलेले व त्याला पिडलेले असे आम्ही त्याला लेखले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायल झाला, आमच्या दुष्कृत्यामुळे ठेचला गेला. आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली. त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे भोकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादले. आमेन. आमेन. देवाच्या नावाला गौरव. आपण सर्वजण रोहन आणि प्रतिभा यांच्यासाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजूया. देवाच्या नावाला गौरव. आणि मला वाटतं संध्या उत्सुक आहे, तर विद्याताई आपण संध्या बाळाला संधी देऊया आणि मग जॅस्पर तयार राहील. संध्याचे पहिले ते 3च घेतले, काय एवढे पाठ नाहीत केलेले आज. ठीक आहे, पहिले 3 म्हणून दाखवले तरी चालेल. बोल सर.
आम्ही ऐकले आम्ही आम्ही ऐकलेल्या वाद्यावर कोणी कोणी विश्वास विश्वास ठेवला झाला आहे, ठेवला आहे परमेश्वराचे परमेश्वराचे भूत कोणास कोणास प्रकट प्रकट झाला आहे कारण तो कारण तो त्याच्या त्याच्या पुढे लोकांसारखा वृक्ष भूमीसारखा भूमीतील भूमीतील पुरा- अंकुलासारखा वाला आहे त्याला त्याला लोक नव्हते त्याला शोभा नव्हते त्याचकडे पाहिले तर मन पसेल असे त्याला असे असे त्याच्या ठाई सौंदर्य नव्हते तुझे मानलेला मनुष्य केलेला क्लेशाने व्यापिलेला वैदिशील परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवितील व त्याला तुझ्या लेखन आणि त्याला मानले नाही. थँक्यू. आम्ही देवाच्या नावाला करू. आपण सगळेजण संध्या संजय समुद्रेच्या आधी टाळ्या वाजूया. फार छान संध्याने एशिया 53 1 ते 3 म्हटलेले आहे. प्रियानो कोणाला एशिया 53 1 ते 3 म्हणण्याची इच्छा असेल ते सुद्धा संधी घेऊ शकतात. विद्याताई तुम्ही थोडा वेळ थांबा. आपण जरा आधी लहान मुलांना सगळ्यांना घेऊया. हालेलुया. तर आता संध्यानंतर आपण जॅस्परला संधी देऊया आणि जॅस्पर नंतर समृद्ध, अद्विता आणि इतर लहान लेकरं सुद्धा तयार राहतील. जॅस्पर. प्रेज द लॉर्ड. खरोखर आमचे व्याधी त्याने त्याने आपल्यावर घेतले. त्याने आमचे क्लेश वाहिले. तरी त्याला ताडण केलेले, देवाने त्याला प्रहार केलेले व त्याला पिडलेले असे आम्ही लेखले. खरे माहीत असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला. तो आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आम्हा शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली. त्यात बसलेल्या फटक्यांनी त्याला आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे भरकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता. आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादले. सॉरी, त्यात चुकलं असेल तर माफ करा. सॉरी. हालेलुया. देवाच्या नावाला करू. आपण जॅस्पर सचिन गायकवाड या लेकरासाठी जोरदार टाळ्या वाजूया. यशिया 53 4 ते 6 तिने म्हटलेलं आहे. आणि यापुढे अजून कोणी लेकरं तयार आहेत? नीता, समृद्ध, अद्विता. यशिया 53 1 ते 3 किंवा 4 ते 6. ते गावाला गेले. अच्छा. प्रियानो अजून कोणी लेकरं आहेत का? योगिता सिस्टर, शौर्य. आवाज येत नाही योगिता सिस्टर. नाही, तो घरी नाही, खेळायला गेला बाहेर. देवाच्या नावाला करू. ठीक आहे. तर आपण उद्या संडे स्कूल मध्ये मी संडे स्कूल टीचरला विनंती करेल की लेकरांचं यशिया 53 1 ते 6 आणि पुढे 7 ते 9 सुद्धा तोंडपाठ करून घ्या. देवाच्या नावाला गौरव देऊया. आणि त्यानंतर पुढचं नाव मला दिसत आहे. आज आपण अल्फाबेटिकली जातो. तर दीपक अण्णा आणि अनिता वहिनी आहेत. दीपक अण्णा, अनिता वहिनी, तुम्ही बोलू इच्छिता यशिया 53 4 ते 6 किंवा 1 ते 3? दीपक अण्णा, अनिता वहिनी. थांबा हे म्हणणार आहे. ओके. तोपर्यंत अनिता वहिनी तयार होत आहेत. मी पुढचं नाव सांगत आहे. पुढे जयश्री आंटी, तुम्ही तयार राहा. आणि जयश्री आंटी नंतर आपली बहीण नीता तयार राहील. स्मिता आणि सतीश.
येस, दीपक अण्णा, इथून पुढची वेळ तुमच्याकडे. दीपक अण्णा, अनिता वहिनी, तुमचा माईक बंद आहे. हा ओके. यशया 53 1 ते 6. आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे काय? परमेश्वराचा भोज कोणास प्रकट झाला आहे? परमेश्वराचा भोज कोणास प्रकट झाला आहे? कारण तो त्याच्या पुढे रोपासारखा वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याच्या ठायी मन बसेल असे सौंदर्य नव्हते. मनुष्याने टाकलेला क्लेशाने व्यापलेला व्याधी स्पर्धेत असलेला असा तो पुरुष लोक त्यास पाहून तोंडे फिरवीत आणि आम्ही त्याला मानिले नाही. आम्ही त्याला मानले नाही. खरोखर आमची व्याधी खरोखर आपल्या व्याधी त्याने आपल्यावर घेतल्या. आमचे क्लेश त्यांनी वाहिले. परमेश्वराने पहार केलेल्या त्यावर ताडण केलेला असा त्याला पिडिले. देवाने त्याला पिडिलेले असे देवाने त्याला पिडले. खरे पाहिले असता आमच्या अपराधामुळे तो घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. अशी आम्हा शांती देणारी अशी त्याला शिक्षा झाली. आम्हास त्यास बसलेल्या फटक्याने आम्हास आरोग्य प्राप्त झाले. आम्ही मेंढराप्रमाणे बहकून गेलो होतो. आम्ही आपापले मार्ग धरले होते. आपापले मार्ग धरले होते. आमचे सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादले. आमेन. चुकला तर थँक्यू अनिता वहिनी. देवाच्या नावाला गौरव. आपण अनिता दीपक समुद्रे यांच्यासाठी टाळ्या वाजवूया. दीपकांना सुद्धा संधी घेऊ इच्छित आहेत अनिता वहिनी? ओके, तर इथून पुढची वेळ जयश्री आंटी यांच्याकडे आहे. जयश्री आंटी संधी घेतील आणि त्यानंतर नीता आणि सतीश तयार. ठीक आहे, जयश्री आंटी पुढच्या वेळी जरूर संधी घ्या. देवाच्या नावाला गौरव. जयश्री आंटी नंतर आपली बहीण नीता आणि सतीश संधी घेतील आणि त्यांच्यानंतर आपली बहीण सुजाता दिदी, सीमा तयार राहतील. इथून पुढची वेळ जयश्री आंटी यांची. सॉरी, नीता आणि सतीश यांच्याकडे. क्षमा करा. आपण यशया 53 4-6 हे वचन तोंडपाठ करत आहोत आज. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्याला ताडण केलेले, देवाने त्याच्यावर प्रहार केलेले व पिडलेले असे आम्ही त्याला लेखिले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला. आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली. त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले आहे. आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे भटकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादले. आमेन. देवाच्या नावाला गौरव. हालेलुया. आपली बहीण नीता सतीश समुद्रे यांच्याचे आपण टाळ्या वाजवूया. नीता सतीश आहे का? नाहीये दादा. ओके, समृद्ध अद्विता नाहीये. ठीक आहे. तर नीता नंतर आपली बहीण सुजाता दिदी,
आणि सीमा या दोघी संधी घेतील आणि त्याच्यानंतर शर्मिला मॅडम तयार राहतील. सुजाता दिदी आणि सीमा. प्रेज द लॉर्ड. यशया 53:1-6. आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे. परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झाला आहे. तो त्याच समोर रोप्यासारखा वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याचकडे रूप नव्हते, त्याचकडे शोभा नव्हती. त्याचकडे पाहिले असता त्याचवर मन बसेल असे त्याच्या ठाई सौंदर्य नव्हते. तुच्छ लेखिलेला मनुष्याने टाकिलेला, क्लेशांनी व्यापिलेला, व्याधींशी परिचित असा तो पुरुष पाहून लोक तोंड फिरवीत. आम्ही त्याला मानले नाही. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले. तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्याचवर प्रहार केलेले व त्याला पिडिलेले असे आम्ही त्याला लेखले. खरे पाहिले असता आमच्या अपराधामुळे तो घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मामुळे तो ठेचला गेला. आम्हास शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली. आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे भटकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरिला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याचवर लादले. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला करू आपण सर्वजण सुजाता दिदी यांच्यासाठी टाळ्या वाजूया. त्यांच्यानंतर सीमा संधी घेईल आणि सीमानंतर जर आई तयार असतील तर सुवार्ता समुदाय तयार घेतील, संधी घेतील आणि त्यांच्यानंतर मग शर्मिला मॅडम तयार आहे. सीमा. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला गौरव. यशया 53:1-6. आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे. परमेश्वराचा भुज कोणास प्रगट झाला आहे, कारण तो त्याच्या पुढे रोपासारखा वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याच्याकडे पाहिले तर त्याच्यावर मन बसेल असे त्याच्या ठाई सौंदर्य नव्हते. तुच्छ मानलेला, मनुष्याने टाकलेला, क्लेशांनी व्यापलेला, व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवत व तुच्छ लेखत व आम्ही त्याला मानले नाही. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले. तरी त्याला ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडलेले असे आम्ही त्याला लेखले. खरे पाहिले असता आमच्या अपराधामुळे तो घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मामुळे तो ठेचला गेला. आम्हास शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली. त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे भटकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादले. आमेन. आमेन. प्रभू येशू ख्रिस्त नावाला करू आपण सगळेजण सीमा देवदत्त समुद्र हिच्यासाठी जोरदार टाळ्या वाजूया. हालेलुया. आई संधी घेऊ इच्छित आहेत का? आई पुढच्या वेळी घेते. ठीक आहे. तर इथून पुढची वेळ आपण शर्मिला मॅडम यांच्याकडे देऊ आणि शर्मिला मॅडम यांच्या नंतर नानी तयार राहतील. शर्मिला मॅडम इथून पुढची वेळ तुमच्याकडे. यशया 53:4-6. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले. तरी त्यास ताडण केलेले व त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडिलेले असे आम्ही त्याला लेखिले. खरे पाहिले असता आमच्या अपराधामुळे तो घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मामुळे तो ठेचला गेला. आम्हा शांती देणारी अशी शिक्षा त्यास प्राप्त झाली. त्यास बसलेल्या फटक्याने आम्हास आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बहकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरिला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप त्याचवर लादिले. आमेन. हालेलुया. देवाच्या नावाला गौरव. आपण सर्वजण शर्मिला राजीव समुद्रे, शर्मिला मॅडम यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजूया. आणि इथून पुढची वेळ नानी नीला भास्कर समुद्रे यांच्याकडे आहे. नानी. सॉरी संदेश, माझं बी नाही पाठ झालेलं. ठीक आहे, हरकत नाही. नानी नंतर मला पुढचं नाव दिसत आहे आपली बहीण श्वेता यांचं. माझं पाठ झालेलं नाही, सॉरी. हो होणार. इथून पुढची वेळ आपली बहीण श्वेता यांच्याकडे आहे. श्वेता सिस्टर, शैला सिस्टर संधी घेतील. त्यांच्यानंतर विदुल तयार आहे. श्वेता सिस्टर. प्रेज द लॉर्ड. यशया 53:1-6. आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे. परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झाला आहे, कारण तो त्यास पुढे रोप्यासारखा वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याचकडे पाहिले तर त्याच्या ठाई मन बसेल असे त्याच्या ठाई सौंदर्य नव्हते. तुच्छ मानिलेला, मनुष्यांनी टाकलेला,
क्लेशांनी व्यापलेला व व्याधींशी परिचित असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवेत व त्याला तुच्छ लेखीत, तरी आम्ही त्याला मानिले नाही. खरोखर आमचे व्याधी त्याने आपणावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्यास तुच्छ लेखिले, तरी त्यास ताडण केलेले. देवाने त्याचवर प्रहार केलेले व त्याला पिडलेले असे आम्ही त्याला लेखले. खरे पाहिले असता आमच्या अपराधांसाठी तो घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे तो ठेचला गेला. आम्हा शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली. आम्हाला त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे भोकून गेलो होतो. आम्ही सर्व प्रत्येकाने आपापला मार्ग आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरिला होता, अशा आम्हा प्रत्येकाचे पाप परमेश्वराने त्याचवर लादले. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला करू. आपण श्वेता अलाट सिस्टर साठी टाळ्या वाजवूया. फार सुंदर त्यांनी यशया 53 1 ते 6 म्हणून दाखवलेले. श्वेता सिस्टर, शेला सिस्टर संधी घेऊ इच्छित आहेत. हो, एक मिनिट. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला वंदन. यशया 53 1 ते 6 बोलण्याचा प्रयत्न करीत आहे. आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेविला आहे? परमेश्वराचा भुज कोणास प्रगट झाला आहे? कारण तो त्याच पुढे रोप्यासारखा वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती, त्याचवर मन बसेल असे त्याच्या ठायी सौंदर्य नव्हते. तुच्छ मानिलेला, मनुष्याने टाकिलेला, क्लेशांनी व्यापिलेला व व्याधींशी परिचित असलेला असा पुरुष पाहून लोक तोंडे फिरवे व त्याला तुच्छ लेखील, आणि आम्ही त्याला मानिले नाही. खरे पाहिले असता खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडिलेले असे आम्ही त्याला लेखिले. खरे पाहिले असता आमच्या अपराधांमुळे तो घायल झाला, आमच्या दुष्कर्मामुळे तो ठेचला गेला. आम्हास शांती त्यास झाली, शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली. त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे भोकून गेलो होतो. प्रत्येकाने आपापला मार्ग धरिला. बस एवढंच माझं. एवढंच आहे माझं पाठ. आमेन. देवाच्या नावाला करू. थँक्यू शैला सिस्टर. फार सुंदर. तुम्ही यशया 53 1 ते 6 म्हणून दाखवलेलं आहे. देवाच्या नावाला करू देऊया. आणि इथून पुढे आपण विदुलीला संधी देऊया. आणि विदुलीच्या नंतर विद्याताई आणि मग योगिता काळे सिस्टर तयार राहतील. आणि त्यांच्यानंतर रिबेका सिस्टर यांना सुद्धा आपण संधी देऊया. इथून पुढची वेळ विदुल करेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यशया 53 1 ते 6. आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कुणी विश्वास ठेवला आहे? परमेश्वराचा भुज कोणास प्रगट झाला आहे? कारण तो त्याच्या पुढे रोप्यासारखा वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याच्याकडे पाहिले तर त्याच्यावर मन बसेल असे त्याच्या ठाई सौंदर्य नव्हते. तुच्छ मानलेले, मनुष्याने टाकलेले, क्लेशांनी व्यापलेले व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवीत त्याला तुच्छ मानित होते व त्याला तुच्छ लेखीत, आणि त्याला आम्ही मानले नाही. खरोखर आमचे अपराध, खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्याला ताडण केलेले, देवाने त्याच्यावर प्रहार केलेले व त्याला पिडलेले असे त्याला लेखले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला. आम्हाला शांती देण्याची अशी शिक्षा त्यास झाली.
त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बहकलो होतो. आम्ही प्रत्येक आपला मार्ग धरलो होतो. अशा आम्ही सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादले. आमेन. देवाच्या नावाला गौरव. आपण सर्वजण विदुर संदेश समुद्र हिच्याकरता टाळ्या वाजूया. देवाच्या नावाला गौरव. आणि यानंतर विद्याताई, संजय सर तयार राहतील आणि त्यांच्यानंतर योगिता सिस्टर संधी घेतील. विद्याताई. त्यावेळेस आपण यशाया 53:1-6 हे वचन मी पाठ केलेलं आहे. आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे का? परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झाला आहे का? कारण तो त्याच पुढे रोप्यासारखा वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याचकडे पाहिले असता त्याचवर मन बसेल असे त्याच्या ठायी सौंदर्य नव्हते. तुच्छ मानलेला, मनुष्याने टाकलेला, क्लेशाने व्यापलेला, व्याधीशी परिचित असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवीत व त्याला तुच्छ लेखीत आणि आम्ही त्याला मानले नाही. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्यांनी वाहिले. तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले, त्याला पिडलेले असे आम्ही त्याला मानले. खरे पाहिले असता आमच्या अपराधामुळे तो घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मामुळे तो ठेचला गेला. आम्हा शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली. त्यास बसलेल्या फटक्याने आम्हास आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बहकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याचवर लादले. आमेन. देवाच्या नावाला गौरव. आपण सर्वजण विद्या संजय समुद्रे, विद्याताई यांच्यासाठी टाळ्या वाजूया. विद्याताई, संजय सर, ऋणी कोणी संधी घेऊ इच्छित आहेत? ठीक आहे. तर इथून पुढची वेळ आपण योगिता काळे सिस्टर यांच्याकडे देऊया आणि योगिता सिस्टर नंतर आपण रिबेका सिस्टर यांना संधी देऊया. योगिता सिस्टर. हो, प्रेज द लॉर्ड. आपण 53 अध्याय 1-6 वचन मी म्हणून दाखवते, पाठांतर केलेली. आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे? परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झाला आहे? कारण तो त्याच पुढे रोप्यासारखा वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला आहे. त्याचकडे रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याचकडे पाहिले असता त्याच्यावर मन बसेल असे त्याच्या ठायी सौंदर्य नव्हते. तुच्छ मानलेला, मनुष्याने टाकलेला, क्लेशाने व्यापिलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवीत. त्याला तुच्छ लेखीत व आम्ही त्याला मानले नाही. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले. तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडिलेले असे आम्ही त्याला लेखिले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कृत्यांच्यामुळे ठेचला गेला. आम्हा शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली. त्यास बसलेल्या फटक्याने आम्हास आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढराप्रमाणे भोकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरिला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याचवर लादले. पाठ केलेले वचन देवा आशीर्वादित करो. थँक्यू. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला गौरव. आपण सर्वजण योगिता काळे सिस्टर यांच्याकडे टाळ्या वाजूया आणि इथून पुढची वेळ आपण रिबेका सिस्टर यांच्याकडे देऊया. रिबेका सिस्टर संधी घेऊ इच्छिता? सर्वांना देवाच्या नावाला धन्यवाद. यशाया 53:1-6 वचन बोलूया. आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे का? परमेश्वराचे भुज कोणास प्राप्त झाले आहे? तो त्याच पुढे रोपासारखा वृक्षभूमीतील अंकुराप्रमाणे वाढला. त्याला रूप नव्हती, त्याला शोभा नव्हती. त्याला पाहून त्याच्यावर मन बसेल असं त्याच्याजवळ सौंदर्य नव्हते. तुच्छ मानलेला, मनुष्याने टाकलेल्या, व्याधींची मनुष्याने टाकलेला, क्लेशाने व्यापलेला, व्याधींनी परिचित असलेला पुरुष पाहून लोक व्याधींनी परिचित असलेला पुरुष पाहून लोक त्यांच्याजवळ तोंड फिरवतात, तुच्छ लेखीत आम्ही त्याला मानले नाही. खरं पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे आमचे अपराध त्याच्यावरती लादले गेले, तर आमचे क्लेश त्यांनी वाहिले.
त्याच्यावर ताडण केलेला, पिडिलेला, देवाने प्रहार केलेला असा देवाने प्रहार केलेला, पिडिलेला असा आम्ही त्याला लेखिले. खरं पाहिलं असता तो आमच्या अपराधांमुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे तो ठेचला गेला, आणि आमच्या दुष्कर्मांमुळे टेचला केला. आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्यास दिली. आमचे त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्वजण मेंढराप्रमाणे भटकून गेलो होतो, आम्ही सगळ्यांनी आपापले मार्ग धरला होता. अशा आमच्या सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावरती लादिले. आमेन. प्रभू येशू ख्रिस्त नावाला करू. आपण सगळेजण रिबेका राजेश सोनाने, रिबेका सिस्टर यांच्यासाठी टाळ्या वाजवूया. फार छान त्यांनी यशया 53 1 ते 6 तोंडपाठ म्हणून दाखवला आहे. आणि प्रियानो, माझा विश्वास आहे की सर्वजण आज झालेले आहेत माझ्या व्यतिरिक्त. अजून कोणी राहिलं असेल, कोणाला बोलायची इच्छा असेल तर माईक अनम्यूट करून जरूर सांगू शकता. प्रियानो, कोणाची इच्छा आहे यशया 53 1 ते 3 किंवा 4 ते 6 किंवा 1 ते 6 बोलून दाखवण्याची इच्छा असेल तर जरूर माईक अनम्यूट करू शकता. ठीक आहे, जर कोणाची इच्छा नसेल तर मी संधी घेतो. आपण देवाच्या नावाला गौरव देऊया आणि देवाच्या गौरवासाठी यशया 53 1 ते 6 बोलूया. आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेविला आहे, परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झाला आहे. तो त्यास पुढे रोप्यासारखा, वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याचकडे पाहिले तर त्याजवळ मन बसे असे त्याच्या ठाई सौंदर्य नव्हते. तुच्छ मानिलेला, मनुष्यांनी टाकलेला, क्लेशांनी व्यापलेला आणि व्याधींशी परिचित असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरले. त्याला तुच्छ लेखित आणि आम्ही त्याला मानिले नाही. खरोखर आमचे व्याधी त्याने आपणावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले. तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्याजवर प्रहार केलेले व त्याला पिडलेले असे आम्ही त्याला लेखिले. खरे पाहिले असता आमच्या अपराधांमुळे तो घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे तो ठेचला गेला. आम्हा शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली. त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे भटकून गेलो होतो, आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरिला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याजवर लादिले. आमेन. देवाच्या नावाला गौरव. हालेलुया. आणि प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त नावाला गौरव. सर्वांनी आज यशया 53 म्हटलेलं आहे. आज 16 सदस्यांनी संधी घेतलेली आहे. मागील शनिवारी 22 सदस्यांनी यशया 53 1 ते 3 म्हटलं होतं. आज 16 सदस्यांनी यशया 53 1 ते 3, 4 ते 6 आणि अनेकांनी 1 ते 6 म्हणण्याची संधी घेतलेली आहे. आणि प्रियानो, हा उपक्रम तुमच्या माझ्या सगळ्यांच्या आध्यात्मिक वाढीसाठी आहे आणि देवाच्या नावाला गौरव देऊया प्रियानो. कारण आपण जाणतो की देवाचं वचन हे जिवंत आहे आणि येणारा काळ कठीण असणार आहे. पवित्र शास्त्र वाचण्याची, बोलण्याची, ऐकण्याची पुढच्या पिढीमध्ये मनाई होणार आहे. मला तुम्हाला सांगू दे, मोबाईल मध्ये असो किंवा प्रिंट व्हर्जन मध्ये असो, अनेक देशांमध्ये हे सुरू झालेलं आहे. आणि म्हणून हा उपक्रम प्रियानो अत्यंत आशीर्वादित होतो. आपल्याला वाटतं की अरे पाठांतर करणं कठीण आहे, पवित्र शास्त्र असताना आम्ही का पाठांतर करावं आणि पाठांतर केल्याने काय फायदा होणार आहे, किंबहुना पाठांतर थोडं अवघड जातं. परंतु मला प्रियानो सांगू द्या, मी कदाचित हे अनेकदा बोललो असेल, पण आपली पूर्वीची जी पिढी आहे आपल्या, विशेष करून भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, ते जेव्हा घराचं बांधकाम करायचे किंवा चर्चचं बांधकाम करायचे तेव्हा चर्चच्या प्रत्येक भिंतीमध्ये पवित्र शास्त्र ठेवायचे. आणि माझे वडील सुद्धा जेव्हा घराचं बांधकाम करताना पवित्र शास्त्र ठेवायचे. मी एकदा वडिलांना विचारलं होतं की हे तुम्ही का करता, तर ते म्हणाले होते की आमच्या वाडवडिलांना आम्हाला हे शिकवलं होतं. कारण पूर्वीच्या ज्या पिढ्या होत्या, लक्षात घ्या, भारतामध्ये जेव्हा प्रभूची सुवार्ता गाजवण्यात आली तेव्हा पवित्र शास्त्र प्रिंट फॉर्म मध्ये फार कमी होतं. पवित्र शास्त्र एका मंडळीमध्ये एखाद दुसरं पवित्र शास्त्र असायचं. उपासना संगीत सुद्धा एखाद्या मंडळीत एखाद दुसरं असायचं. मुंबईमध्येच एक प्रिंटिंग प्रेस होती जिकडून मराठी पवित्र शास्त्र आणि उपासना संगीत एक एक असं गावांमध्ये किंवा जिल्ह्यांमध्ये पोहोचवलं जायचं. कधी कधी तर असं असायचं की केवळ पालकांकडे पवित्र शास्त्र आणि उपासना संगीत असायचं. आमच्या गावची गोष्ट सांगत आहे, आमच्या गावी एका पालकाकडे 10 मंडळ्या असायच्या आणि ते त्यांचं पवित्र शास्त्र आणि उपासना संगीत घेऊन 10 मंडळांमध्ये जायचे.
आजही प्रियानो सांगू द्या, गावाकडे बऱ्याचशा ठिकाणी अशी परिस्थिती आहे, बऱ्याचशा कुटुंबाकडे पवित्र शास्त्र नाहीये. हालेलुया. मोबाईलमुळे आता पवित्र शास्त्र तुमच्या माझ्या मोबाईलमध्ये आलेलं आहे, परंतु जसं मी मगाशी म्हणालो प्रियानो, पुढे कठीण दिवस येत आहेत, आलेले आहेत. मी प्रामाणिकपणे सांगतो प्रियानो, ग्रुपवरती बरेच लोक वचन पाठवतात नाही का, शेअर चॅट किंवा इतर मोबाईल. तुम्ही जर बारकाईने ते वचन वाचलं ना, तर देवाच्या वचनाशी ते विपर्यास करणाऱ्या गोष्टी असतात, त्याच्यातले शब्द चुकीचे असतात. आणि देवाचं वचन सांगतं की देवाच्या वचनाचा काना मात्रा सुद्धा जो फेरफार करते त्याच्यावर पवित्र शास्त्रात सांगितलेले सर्व शाप आहेत. आपण देवाच्या वचना संदर्भाने फार सावध असणं गरजेचं आहे. देवाच्या वचनाचा जो गाभा आहे, जो रहस्य आहे, तो आपल्याला समजणं आणि त्यानुसार आपण वागणूक करणं गरजेचं आहे. म्हणून प्रियानो, हा उपक्रम अत्यंत आशीर्वादित आहे. मी सर्वांना पुन्हा एकदा प्रार्थनापूर्वक नम्रपणे विनंती करत आहे. एक मिनिट. मी सर्वांना नम्रपणे प्रार्थनापूर्वक विनंती करत आहे की यशया 53 आपण जो पाठ करत आहोत, हा उपक्रम यासाठीच आहे की आपल्याला वचन वाचण्याची आणि तोंडपाठ करण्याची सवय लागावी. आपण सर्वजण वचनात वाढावं. विशेष करून तुमच्या कुटुंबामध्ये तुमची लेकरं आहेत, तुमच्या मंडळीमध्ये तुमची मंडळी आहे, त्यांच्यासाठी प्रार्थना करताना प्रियानो वचन वाचून प्रार्थना करा आणि देवाचं वचन जसं आहे तसं वाचून प्रार्थना. हालेलुया. आणि म्हणून आपल्याला, जसं आपल्यातल्या बऱ्याच जणांना स्तोत्रसहिता 91, 23, 1, 100 पाठ आहे. यशया 53 का सांगत आहे माहिती प्रियानो, तुम्ही ही गोष्ट कदाचित ऐकली असेल, परंतु जे यहुदी आहेत, जे इस्रायली आहेत आजही जगामध्ये, ज्यांच्याकडे मोशेचं नियमशास्त्र आणि संदेश त्यांचे ग्रंथ आहेत, त्यांच्याकडे नवा करार नाहीये, कारण ते अजूनही मसीहाची आंधळेपणाने वाटतात. आंधळेपणाने यासाठी त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला मसीहा म्हणून स्वीकारलेलं आहे. आणि यशया 53 हे असं एक पुस्तकातलं, यशया संदेशाच्या ग्रंथातलं वचन आहे, अध्याय, जे सरासरीने प्रभू येशू ख्रिस्तच दाखवतं, त्याशिवाय दुसऱ्या कोणाकडेही दाखवत नाही. बऱ्याच लोकांना गैरसमज आहे की आमचा मसीहा आहे तो राजा आहे, तो युद्ध करणार, तलवार करणार, जसं त्या काळच्या यहुद्यांना गैरसमज होता, आजही यहुद्यांना गैरसमज. पण तुम्ही आणि मी जाणतो प्रियानो, आपलं झगडणं या जगातील गोष्टींबरोबर नाही, हाडा मांसाबरोबर, रक्ताबरोबर नाही, तर आकाशातील दुरात्म्यांबरोबर, अधिपतींबरोबर, पापाबरोबर, अंधकाराच्या सत्तेबरोबर. आणि त्या पापावर, त्या अंधकाराच्या सत्तेवर तुमच्या माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताने विजय मिळवलेल्याचं हे स्तोत्र 53. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, हे स्तोत्र 53 आपल्या अंतःकरणावर कोरून ठेवा. आपल्या लेकरांना, आपल्या पुढच्या पिढीला सांगा, तुमच्या माझ्या शेवटल्या श्वासापर्यंत आपण हे वचन पुढच्या पिढीला सांगत राहा. ही तुमची माझी जबाबदारी आहे. तुमच्या माझ्या लेकरांना, नातवंडांना, पुढच्या पिढीला देवाचा आशीर्वाद मिळेल, देवाच्या विश्वासात ते टिकतील. आपण सगळेजण जाणतो नाही का, आपण सगळेजण आपल्या तरुण लेकरांसाठी गेली 6 वर्ष आणि त्याच्या आधी सुद्धा प्रार्थना देत आहोत. आपण जाणतो आपली पुढचीच पिढी देवाच्या वचनात फार कमकुवत आहे प्रियानो. चर्चला येत नाही, वचन वाचत नाही, प्रार्थना करत नाही. पण आपल्याला कुरकुर करणारी पिढी नाही व्हायची. आपल्याला काय करायचंय, प्रार्थनेत स्ट्रॉंग असणारी, वचन वाचणारी, वचन बोलून दाखवणारी पिढी व्हायची. लक्षात घ्या, दुरात्म्याने प्रभूचं जेव्हा परीक्षा घेतली तेव्हा प्रभूने त्याला वचनातून पळवून लावलं. म्हणून आपण ही वचन तोंडपाठ करत आहोत की जेव्हा तुमच्या माझ्या जीवनात दुरात्म्याचे हल्ले होते तेव्हा आपण वचनाद्वारे दुरात्म्याला पळून लावू शकतो. आज आपण वचन वाचलं नाही का, किती सुंदर वचन आहे की खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले. जेव्हा तुमची माझी लेकरं, आपली पुढची पिढी, आपली मंडळी म्हणतील की आम्ही काय करायचं चर्चला येऊन, का चर्चला यावं, का देवाचं वचन वाचावं, असं काय केलंय प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी, तर माझ्या प्रियानं हे वचन त्यांना बोलून दाखवा. खरोखर तुमचे माझे व्याधी त्याने आपणावर घेतले. हालेलुया. तरी त्यास काय लिहिलेलं आहे, आमचे क्लेश त्याने वाहिले. आमचे क्लेश त्याने स्वदेही वधस्तंभावर वाहिले प्रियानो. तरी आपण उलटच विरोध केला नाही का, जसं त्या पिढीने केलं ते सगळ्यांना लागू होतं. काय की तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडिलेले असे त्याला आम्ही लेखले. आजही जगात होतं नाही का प्रियानो. एखादा मनुष्य आजारी पडतो, एखादा मनुष्य कर्जबाजारी होतो, एखाद्या मनुष्याच्या जीवनात संकट येतात, तेव्हा लोक विशेष करून विश्वासणारे ख्रिस्ती लोक काय दोष लावतात, तो पापी आहे म्हणून त्याच्या जीवनात असतात. हालेलुया. बघा, तो पापी आहे, पाप केलं म्हणून त्याच्या जीवनात शाप आला. पण आपण जाणतो प्रियानो की विश्वासणाऱ्यांच्या जीवनात, आपण ते सेशन घेतलंय,
विश्वासणाऱ्याच्या जीवनात ती सगळी संकट देवाच्या गौरवासाठी, देवाच्या इच्छेनुसार. आमेन. आणि म्हणून पौल म्हणतो आम्ही संकटाचाही अभिमान बाळगतो. तुमच्या माझ्या जीवनात आज आजार आहेत, क्लेश आहेत, संकट आहेत, बेरोजगारी आहे, आर्थिक तणाव आहे. प्रियांनो, या संकटाचा अभिमान बाळगा, या संकटासाठी प्रार्थना करा. योबाप्रमाणे परमेश्वर तुमच्या जीवनात दुप्पट आशीर्वाद देतात. कम फॉर डबल ब्लेसिंग, डबल पोर्शन ऑफ ब्लेसिंग. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, ही वचनं आपण पुढच्या पिढीला आणि स्वतःला सुद्धा बोलून दाखवण्यासाठी प्रार्थनापूर्वक पाठांतर करू. आपण थांबूया आणि इथून पुढची वेळ आपले संचालक शर्मिला मॅडम यांच्याकडे देऊया. शर्मिला मॅडम, मला वाटतं शर्मिला मॅडम यांच्या नेटवर्कचा काही इश्यू आहे, तर आपण सर्वजण मिळून प्रभूने शिकवलेली प्रार्थना आणि या रात्री हे गीत गाऊया. सॉरी, मी सुरुवातीस प्रार्थना करण्यास विसरली. जयश्री आंटींसाठी 1-2 मिनिटात मी त्यांच्यासाठी प्रार्थना करते. हो, सीमा प्रार्थना करेल आणि त्यानंतर आपण सर्वजण प्रभूने शिकवलेली प्रार्थना आणि या रात्री गीत गाऊन प्रार्थनेची आपण प्रार्थना करू. हे आमच्या पवित्र जिवंत परमेश्वरा, देवा तुमच्या नावाला मान, महिमा, गौरव देते. तेव्हा विशेष करून जयश्री आंटी यांच्या जीवनासाठी मी तुला धन्यवाद देते परमेश्वरा. विशेष प्रार्थना करते जयश्री आंटींना उत्तम आरोग्याचा वाटा मिळावा अशी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो देवा. विशेष करून सीमा पीटर मॅडम आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंब तू आपल्या हाती घे परमेश्वरा. त्यांना तुझ्या कृपेत, ज्ञानात, भयात, वचनात, विश्वासात वाढव आणि आशीर्वादांनी त्यांना तू भरून काढ. आजच्या दिवसासाठी, आज जे तुझ्या वचनात तू आम्हाला दिलंस त्याच्यासाठी आम्ही तुला गौरव देतो. मान, महिमा, गौरव तुला असो. तुझ्या प्रिय पवित्र गोड नावाने मागते म्हणून तो एक. आमेन. आमेन. आपण सर्वजण मिळून प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाय. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा केली आहे तसेच तू आमच्या आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटात वाचव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि बळ ही सर्व काळ तुझीच आहे. या रात्री ईश्वरा तू जरा सांगा आयुष्यभर राखीला Praise the Lord. Praise the Lord. Good night. Praise the Lord. Good night.